सच्चाई से गहराई तक खबर हो जाए आप तक। माता, राजमाता, विश्वमाता जिजाऊ मासा, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्याच सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोदीने दात ही जात मराठ्याची छत्रपती संभाजीराजे भोसले देणारे आणि त्यांच्यावरती मात करणारे आपले सर्वांचे महाराणा प्रताप। हिंदू धर्माची निंदा कराल तर तुम्हाला समुद्रात फेकून देऊ असे उद्गार काढणारे व हिंदू धर्माबद्दल आपल्याला जागृती करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल। आम्हाला तुम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मुलीला जन्म देणे कर्तव्य त्याला पैसेची शिक्षण देणे अगत्याची अशी ग्रामहितेतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, शिवजीने नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे, छत्रपती शिवरायांना प्रेरणा शिकवण देणारे व छत्रपती शिवरायांचे खरे गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज व रामदास स्वामी, या सर्व महापुरुषांच्या विचाराला व त्यांच्या कार्याला मी प्रथमतः अभिवादन करते। विठ्ठल आपण जमलो आहोत म्हणून त्यांच्या जन्माचं जे उपाख्यान आहे किंवा जे आख्यान आहे आपण ते श्रवण करूया। ते श्रवण करण्याने आपल्याला भरपूर पुण्य लागेल। त्यावेळेस अग्निदेवता प्रसन्न होऊन अग्निदेवतांनी त्यांना 3 पायस दिले होते आणि पहिलं पायस दशरथ राजाने कौशल्याला दिलं, दुसरं पायस सुमित्राला आणि तिसरं कैकेयीला दिलं। या रवी कुलाला कोंबच ना फुटो अशी ती कैकेयीने श्राप दिला। त्यावेळेस अचानक एक घार उडत आली आणि त्या घारीने गडपिला पिंडघारीने गडपिला पिंडघारीने गडपिला अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी आणि मग ज्या वेळेस कैकेयीने असे कठोर तिच्या हातातलं पिंड घेऊन तिच्या हातातलं पायस घेऊन ती पळून गेली। कैकेयीला फार दुःख झालं आणि मग काय हे सर्व झाल्यानंतर कौशल्याने आणि सुमित्रेने तिच्यातले अर्धे भाग कैकेयीला दिला। आता ही घार जिने हा पिंडांश पळून नेला होता, तिने जो पायस हे पळवून नेलं होतं, ती कोण होती तर ही जी घार होती ती आधीच्या जन्मात एक अप्सरा होती आणि खूप सुंदर अशी गायन करायची। आणि एक वेळेस देवलोकामध्ये तिने गायन करण्यासाठी आळसपणा केला। त्यावेळेस देवांनी तिला श्राप दिला की तू मृत्यू लोकी घार होशील। ती रडायला लागली, मला उशाप द्या, मला माफ करून द्या, माझा उद्धार करा असं म्हणायला लागली। मग काय त्यावेळेस देवांनी तिला माफ केलं आणि सांगितलं ठीक आहे, तू घार ज्या वेळेस होशील त्यावेळेस दशरथ राजा पुत्रकामेष्ठी यज्ञ करेल, त्याच्यामध्ये 3 पायस येतील आणि तिच्यातून ते पळून न्यायचे आणि मग मोठं वादळाला तुझ्या मुखातून ते निघून जाईल, त्यावेळेस तू पुन्हा अप्सरा रूपामध्ये येशील। आणि आता या घारीच्या मुखामध्ये ते पायस होतं, तो पिंड होता आणि ते जातच होती असं मोठ्याने वादळ आलं आणि त्या हवेच्या वादळामुळे तिच्या मुखातलं पिंड खाली पडलं। आता हे पिंड कुठे पडलं तर अंजनी नावाची वानरी ऋष्यमुख पर्वतावरती तपश्चर्या करत होती आणि तिच्या तपश्चर्येला 7000 वर्ष झाले होते। ती भगवान शंकरांची तपश्चर्या करत होती आणि ती देवाला अर्घ्यदान करत होती। त्यावेळेस जसा पिंडांश घारीच्या मुखातून खाली पडला तसाच तिच्या हातामध्ये तो पिंडांश पडला। ती घाबरली, अरे हे काय पडलं माझ्या हातात। तेव्हा जोरात अशी आकाशवाणी झाली,
तू घाबरू नकोस. हे पिंडांश साक्षात तुला भगवान शंकरांनी दिलेलं आहे. तू याचं सेवन केल्यानंतर भगवान शंकरांचा अंश तुझ्या उदरी जन्म घेईल आणि असा महान तुझा पुत्र या जगामध्ये त्याची छाप सोडून जाईल, असा आशीर्वाद आकाशवाणी ऐकली. अंजनीच्या पतीचं नाव केसरी होतं. हा केसरी साक्षात पवनदेवाचा अवतार होता. त्याच्यामध्ये वायूची सुद्धा शक्ती होती. असा हा केसरी होता. हा सुग्रीव सैन्याचा सेनापती होता, पण त्याला पुत्र न होता. त्यामुळे त्यांनी तपश्चर्या केली आणि आता ते फल स्वरूपात त्यांना भेटलं. मग अंजनीने काय केलं? ते पिंडांश सेवन केलं. 9 महिने 9 दिवस लोटले गेले आणि ते गेल्यानंतर काही चैत्र पौर्णिमेला अरुणोदय काली भगवान शंकरांचा अवतार, भगवान शंकरांचा अंश म्हणून भगवान हनुमंतांचा जन्म झाला. बोलो श्री बजरंगबली की, बोलो मारुती भगवान की. आणि जसा जन्म झाला तसं त्यांचं नाव त्यांच्या आईने मारुती असं ठेवलं. त्यांचा जन्म होता बरोबर त्यांच्या गळ्यामध्ये जन्मता बरोबरच यज्ञोपवीत होतं. असं छोटस धोतर त्यांनी नेसलेलं होतं. त्यांच्या कमरेला पितांबर होता आणि सुंदर गोंडस असं रूप हनुमंतांचं होतं. लाल लाल असं त्यांचं मुख होतं. आणि मग काय, बाळाला उपसला बरोबरच भूक लागली. आता भूक ज्या वेळेस बाळाला लागली त्यावेळेस तो आकाशाकडे बघायला लागला आणि त्याला मोठं असं लाल फळ दिसलं. त्याला वाटलं आता हा फळच आहे, परंतु ते काय होता तर तो सूर्यदेव होता. आणि मग काय, मारुतीराय निघाले. त्यांनी उड्डाण केलं आणि सूर्याकडे गेले आणि सूर्य त्यांनी त्यांच्या मुखामध्ये घेतलं. आता जसं ते सेवन करणार राहू केतूने ते बघितलं. राहू केतू म्हणे आज तर सूर्याला ग्रहण सुद्धा नाही आहे आणि आम्ही असताना सूर्याला ग्रहण कोण लावू शकतं? आणि याला सूर्याला ग्रहण लावणारा हा पुच्छ केतू कोण आहे बघूच या म्हणे. आणि त्यांनी बघितलं हा कोणीतरी वानर रूपी दिसतोय. ते गेले इंद्राजवळ आणि इंद्राला सर्व काही घडलेली घटना सांगितली. आणि ज्या वेळेस इंद्राला ही घटना त्यांनी सांगितली, इंद्रदेव निघाले तिथून आणि इंद्रांनी काहीच न विचार करता त्यांच्या अस्त्राने प्रहार केला मारुतीरायांवरती. जसा प्रहार केला तसा मारुतीराय मूर्छित होऊन ऋष्यमुख पर्वतावरती पडले. अंजनी तिथे फल सेवन करत होती. तिने बघितलं मारुती असा कसं काय पडलेला आहे. मारुतीरायांच्या चेहऱ्यावरती त्यांनी थोडे पाण्याचे शिपके टाकले आणि मारुतीराय उठले आणि त्यांनी बघितलं. असे उठले जसे की ते झोपलेले होते आणि झोपेतून उठतात त्याप्रमाणे उठले. अंजनीने बघितलं याच्या शरीरावरती अस्त्राचा घाव दिसतोय आणि अंजनीने ही सर्व हकीकत केसरीला सांगितली. आणि मग काय, केसरीला क्रोध आला. केसरी हा स्वतः वायुरूपी होता म्हणून त्याने संपूर्ण पृथ्वीची वायू त्याच्यामध्ये सामावून घेतली. सर्वीकडे हाहाकार माजून गेला. आता काय करायचं? कोणालाही श्वास घेता येत नव्हता. वायूशिवाय जीवन नव्हतं. ज्या वेळेस ज्या ठिकाणी केसरी राजाने सर्व वायू त्यांच्या स्वतःमध्ये आकर्षित करून घेतली होती तिथे सर्व देव आले. तिन्ही देव आले. ब्रह्मा विष्णू महेश तिथे आले. त्यानंतर यमाचे देव आले, यमलोक आले. त्यानंतर जितकी सर्व देव होते ते सर्व देवगण आले, इंद्रदेव आले. सर्व तिथे जमा झाले आणि केसरीला विनवू लागले की माफ करून दे इंद्रदेवांना. इंद्रदेव आता त्यांना स्वतः आशीर्वाद देतील आणि तू वायू सोड, नाही तर हे पृथ्वीचा नाश होऊन जाईल. आणि मग काय, इंद्रदेव म्हणाले मी याच्या हनुवटीला वज्र मारला आहे म्हणून हनुमान याचं नाव होईल. बोले हनुमंत भगवान की. मग त्यानंतर आणखी देवांनी आशीर्वाद दिला. याच्या देहाला वज्राचा प्रहार झालाय म्हणून याला वज्र देही सुद्धा म्हटलं जाईल. आणखीन यम भगवान यमराज म्हणायला लागले माझ्या पाशांचा उपयोग याच्यावरती होणार नाही. हा चिरंजीव राहील, हा कधीही मरणार नाही. म्हणून तुम्ही बघू शकता जिथेही राम कथा सुरू असेल, रामायण सुरू असेल, तिथे भगवान हनुमंताचं रूप असतं म्हणजे असतं. कारण अजूनपर्यंत भगवान हनुमंत या जगातून गेलेले नाही आहे. आपल्याला साक्षात या मूर्तीमध्ये सुद्धा एक ना एक दिवस तुम्हाला साक्षात्कार घडेल. आणि आताही स्वरूप आहे हनुमंतरायांचं. एक वेळेस त्यांचं भजन करू. अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान, अंजनी
अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान एक मुखान बोल बोल जय जय हनुमान एक मुखान बोल बोल जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोल बोल जय जय हनुमान असे हनुमंतराय होते. त्यांची भक्ती अगाध होती. तिच्यावरती मी तुम्हाला एक प्रकारचा संवाद सांगते. शेषनारायण आणि पृथ्वीचा संवाद चालू होता आणि अशामध्ये मोठा वाढला. हे अनेक प्रकारचे संवाद आहे परंतु हिच्यातला एक सांगते मी. मोठी पृथ्वी आहे पण मग विचार करा पृथ्वी कुठून मोठी. पृथ्वी तर शेषनागावरती उभी. मग शेषनाग मोठे आहे. मग आणखी विचार येतो अरे शेषनाग कुठून मोठे. शेषनाग तर शंकरांच्या गळ्यामध्ये आहे. मग भगवान शंकर मोठे. अरे भगवान शंकर कुठून मोठे. कैलास पर्वत हा महान आहे. या जगात सर्वात मोठा कैलास पर्वत आहे. मग कैलास श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव राधे 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 राधे
आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आता तुम्ही देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।